गुड मॉर्निंग मैडम। Hello, sir. गुड मॉर्निंग मैडम। Very good morning, sir. स्टार्ट करू मैडम? Yes, sir. थँक्यू। माझ्याकडे थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, स्लो आहे नेटवर्क सर. Okay. जर डिस्कनेक्ट झाला तर पुन्हा कनेक्ट करा. हो करेन. ओके. हो, थँक्यू मॅडम. सुस्वागतम, सुप्रभात सर्व विद्यार्थ्यांना. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन अध्यापन तासिकेत मी गौतम काळू निर्भवने आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण जंगल डायरी हा पाठ अभ्यासत होतो. त्यामध्ये जंगल डायरी यामध्ये लेखकाने जी एक हिंस्र प्राणी म्हणजे वाघीण, त्या वाघिणीमध्ये मातृत्व हे दडलेलं आहे याचं इथे लेखकाने निरीक्षण केलेलं आहे. आणि आपण जो पाठ, त्याचे शब्द अर्थ वगैरे आपण बघितलेली होती. ही एक प्रकारची डायरी आहे. आणि त्या डायरीमध्ये लेखकाने त्यांचे अनुभव इथे लिहून ठेवलेले आहेत, ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा, काल आपण लेखकाने म्हणजे लेखकाला जो टोंगे त्यांचा जो सहकारी आहे, त्याने लेखकाला सांगितलेलं होतं की इथे कुठेतरी एक वाघीण आहे आणि तिला 4 पिल्लं सुद्धा आहेत, बरोबर. आणि मग लेखकाने जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हा लेखक बघण्यासाठी खूप अधीर झालेला होता. आणि मग लेखकाने लगेच, जेव्हा लेखक पुढे गेले, आणखी पुढे गेले, ज्या ठिकाणी बघा तिथे एक पानवटा होता आणि त्या ठिकाणी ही वाघीण नक्की असणार असं लेखकाला वाटत होतं, बरोबर. आणि आता खरी गंमत आहे बाळांनो, इथून पुढे जी वाघीण आहे, मतलब जो बाघीण है, जो टायगरीन है, तो उनका तिचं मातृत्व बघण्याची ही खरी संधी लेखकाला इथे मिळाली आणि त्याचं इथे लेखकाने निरीक्षण केलेलं आहे. आता इथे जो माहौल अभी यहाँ पे तैयार हुआ है वो बड़ा ही शांत है. थोड़ा भी आवाज आया तो भी जो वाघिन है वो तुरंत सावध हो सकती है और कभी भी अटैक कर सकती है. ऐसा ये माहौल अभी यहाँ पर बन चुका है. और इस वाघिन और इसके बच्चों को देखने के लिए लेखक भी बहुत अधीर हो गए हैं. अधीर म्हणजे उतावीळ होणे. तर इथे काय दिलेलं बघा, जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळे पडलेला वाळका पाचोळा साचून होता. पाचोळा मतलब जो पत्ते, अभी ये मई का महीना है और मई के महीने में पत्ते सब नीचे गिर जाते हैं ना, तो उसका आवाज आता है.
उन पत्तों का सळसळ ऐसा करके आवाज आता है. त्यावरून पाय न वाजवता जाणं ही एक मोठीच कसरत होती. यहाँ तक हमने कल देखा था. राइट. आता पुढे बघा काय दिलेलं आहे की पानवटा जसा जवळ आला तसं माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. पुढं काय दिसेल या जाणीवेनंच माझा घसा कोरडा पडला. बरोबर. आता ये जो लाइन है, ये लाइन में देखिए आप पहले तो पानवटा, पानवटा मतलब जो नेचुरल स्रोत है जंगल में जहाँ पर पानी रहता है, ऐसी जगह मतलब जिस जगह पर पानी हमेशा पानी रहता है, जहाँ पर मई के महीने में भी पानी रहता है और वहाँ पर पूरे एनिमल्स जो है जंगल के वो सब पानी पीने के लिए उसी जगह पर आते हैं. तो उस जगह को कहा जाता है पानवटा. पानवटा म्हणजे पाण्याची जागा किंवा त्याला पायथळ पाणथळ असं सुद्धा म्हणतात. बरोबर. तो ये जो एनिमल्स है सब वहीं पर पानी पीने के लिए इकट्ठा होते हैं. अब ये जो लाइन है इसमें देखो दो वाक्य प्रचार आहे. वाक्य प्रचार. पहिला वाक्य प्रचार है हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मतलब हृदय जोरजोरात धडधडणे हा एक वाक्यप्रचार आहे आणि त्याचा अर्थ आहे की भीती वाटणे आणि दूसरा सुद्धा वाक्यप्रचार कोणता आहे की घसा कोरडा पडणे. जब कभी हमें टेंशन आता है, जब कभी हम बहुत डर जाते हैं, तभी उस वक़्त हमारा घसा मतलब हमें क्या आवाज़ नहीं निकलती हमारे गले से. तो उस वक़्त हमें पानी पीना पड़ता है थोड़ा-सा, है ना? तर अशा वेळी तो घसा कोरडा पडतो. म्हणजे माणूस त्यावेळी काय होतं तिथे सुद्धा घाबरतं. घसा कोरडा पडणे म्हणजे घाबरणे असाच त्याचा सुद्धा अर्थ होतो. खूप भीती वाटणे. घसा कोरडा पडणे म्हणजे खूप भीती वाटणे. तर हे वाक्यप्रचार बाळांनो तुम्हाला 4 मार्कांसाठी विचारले जातात. खूप महत्त्वाची आहेत. इतरांची अवस्था काही वेगळी नव्हती. अवस्था मतलब उनकी भी स्थिति वही थी, जो उनके साथ में थे. है ना? आम्ही सगळ्यांनीच एकमेकांकडे बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच खून करून सूचना केली. चौकस मतलब सावध. तो पूरे चारों तरफ से उन्होंने क्या किया मतलब सावध अ, रहने की उन्होंने एक दूसरे को इशारा किया. डोळ्यांनीच खून केली. मतलब अच्छे से थोड़ा भी आवाज नहीं करना ऐसा माहौल वहाँ पर बन चुका है. आता एक-एक पाऊल टाकताना मनावरचं दडपण अधिकच वाढत होतं. मनावरचं दडपण अधिकच वाढत होतं. मतलब अभी जैसे भी अभी यहाँ का माहौल कैसा है कि सामने टाइगर है ना? मतलब बाघिन है सामने और वो भी कैसे है, बहुत ही मतलब जो एक माँ है और उनके बच्चे हैं, तो उसके सामने जाना या उसको दिखाई देना ये जान से मतलब खतरा हो सकता है ना? तो इसमें जान भी जा सकती है, क्योंकि वो कभी भी अटैक कर सकते हैं और पहले ही लेखक ने कहा है कि ये सबसे म्हणजे एक आई असलेली वाघीण हे सर्वात खतरनाक प्राणी जंगलातील आहे. ठीक आहे. तर मग इथे काय सांगितलेलं आहे लेखकाने, की आम्ही सगळेच त्याच अवस्थेत होतो. डोळ्यांनी एकमेकांना खून केली, इशारा केला. आता एक-एक पाऊल पुढे टाकणं अधिकच सावधपणाचं होतं. कुठेतरी झाडाच्या बुंद्याआड, कुठेतरी झाडाच्या बुंदा, बुंदा मतलब जो पेड़ रहता है ना उसका म्हणजे झाडाचं बुंदाचं जे खोड असतं, बूड त्याला म्हटलं जातं बुंदा म्हणजे झाडाचे बूड. त्या बुंदाआड आड जांभळीच्या झुडपात लपलेली वाघीण रागानं गुरगुरत क्षणार्धात अंगावर येणार असंच वाटत होतं. जांभूळ हे एक पेड़ है ना, हम जामुन खाते हैं ना, तो वही पेड़. झुडपात आता झुडूप झुडूप म्हणजे इथे एकवचन आणि अनेकवचन जरा लक्षात घ्या. झुडूप एकवचन आणि झुडपे अनेकवचन असं होतं. कारण की हा प्रश्न कधीतरी विचारला गेलेला आहे. एकवचन अनेक वचनांमध्ये. बरोबर? तर हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, की झुडूप हे एकवचन आणि झुडपे हे अनेकवचन. ठीक है? गुरगुरने मतलब ये जो बाघ है उसका आवाज. झुडपात लपलेली वाघीण रागानं गुरगुरत क्षणार्धात अंगावर येणार असंच वाटत होतं. वाऱ्यानं हळूच होणारी पानांची सळसळ देखील वाऱ्याने हळूच होणारी पानांची सळसळ देखील मोठी वाटत होती.
आता जणू सगळा काळच थांबला असावा असं वाटत होतं. देखिए यहाँ का माहौल कैसा है, पूरा एकदम शांति से, और लेखक भी और उनके साथीदार भी, जो भी उनके सहकारी वो भी पूरे डर गए हैं, है ना। और क्या हुआ, जो पत्ते उनकी आवाज, पानांचा आवाज, त्याला काय म्हटलं जातं, सळसळ, सळसळ देखील मोठी वाटत होती. आता जणू सगळा काळच थांबला असावा, मतलब अभी यहाँ पर लेखक को ये कहना है कि अगर इस वक्त उन्होंने हमें देख लिया तो हमारी जान को खतरा है, इसमें जान भी जा सकती है। लेखक ने ऐसा कहा नहीं है, लेकिन काळच थांबला, काळ थांबला मतलब रुक जाना, टाइम को रुक जाना, ऐसे। और हम कब बोलते हैं ऐसा, की जेव्हा जेव्हा एखादं मोठं संकट काहीतरी असेल, तेव्हाच आपण असं बोलतो, की मला असं वाटलं की जसा काळच थांबला, मतलब यहाँ पर जान को भी खतरा था, ऐसा लेखक को यहाँ पर कहना है। आ वाह, ये किसकी आवाज है, वागिन। आ आ देखो, अभी ये उसकी आवाज, अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या या बारीक आवाजाने मी जागीच थबकलो। क्या कहा, आ आ, ये किसकी आवाज, टाइगर की आवाज, है ना। तो यह आवाज कहीं से लेखक को सुनाई दी। मा थबकलो, थबकलो मतलब रुकना, म्हणजे तिथे रुकना म्हणजे थांबणे। माझ्या अंगावर सरसरून काटा आला, अभी ये भी वाक्य प्रचार है। माझ्या अंगावर सरसरून काटा आला, हा वाक्यप्रचार आहे। सरसरून काटा येणे म्हणजे अंगावर सरसरून काटा येणे, म्हणजे अंगावरती शहारे येणे, रोमांच खड़ा हो जाना, है ना। ऐसे रोंगटे खड़े हो जाते हैं ना, कभी कभी हम डर जाते हैं तो हमारे शरीर पर रोंगटे खड़े हो जाते हैं, तर त्याला म्हटलेलं आहे अंगावर काटा येणे। अंगावर काटा येणे म्हणजे खूप घाबरणे आणि अंगावरती शहारे येणे, क्योंकि ये बाघिन की आवाज है और उसकी वजह से तो डर ही जाएगा, है ना, कोई भी तो डर जाएगा। एक एक वर्षाच्या वाघाच्या अभ्यासानं आणि अनुभवानं हे ठाऊक होतं की हा वाघिणीचा आवाज आहे, ती या आवाजानं आपल्या पिल्लांना बोलवत असावी। यहाँ पर एक क्वेश्चन है, क्या क्वेश्चन है की लेखकाचा इथे वाघांचा किती वर्ष अभ्यास केला, है ना। कि क्या क्वेश्चन है कि लेखक ने बाघ का बारे में जो पढ़ाई है वो कितने साल की थी, मतलब 1 साल। 1 वर्षाच्या, बघा तिथे दिलेलं पुन्हा एकदा मी वाचतो। 1 वर्षाच्या वाघाच्या अभ्यासानं आणि अनुभवानं हे ठाऊक होतं। ठाऊक होना मतलब मालूम होना, म्हणजे माहिती होणे, ऐसा उसका अर्थ होता है, कि हा वाघिणीचा आवाज आहे। मतलब 1 साल तक लेखक ने पढ़ाई की तो उससे लेखक को पता चला की ये बाघिन की आवाज है। ती या आवाजानं आपल्या पिल्लांना बोलवत असावी। अचानक पाण्यात धपकन काहीतरी पडल्याचा आवाज आला। अचानक, सडनली, अचानक म्हणजे सडनली। तो धपकन, कि जब पानी में कोई गिर जाता है, देखिए हम जैसे कभी पत्थर फेंकते, लकड़ी फेंकते या हम पानी में कूद जाते, तो पानी का जो आवाज आता है उसको धपकन, धापकन ऐसा आवाज आता है, पानी का आता है ना। तो वैसे कोई तो पानी में कूदा और धपकन ऐसी आवाज आई। मी पानवट्याकडे पाहिलं, मी मतलब कौन, लेखक, है ना। यहाँ पर लेसन में जहाँ पर भी मी ऐसे शब्द आएंगे तो समझो ये लेखक। मी पानवट्याकडे पाहिलं आणि आश्चर्यानं थक्कच झालो। आश्चर्याने थक्क होणे, हे भी वाक्य प्रचार है। आश्चर्याने थक्क होणे, ये भी वाक्य प्रचार है, मतलब आश्चर्यचकित होना, ऐसा उसका अर्थ होता है। आणि मग इथे एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली होती। मतलब जो एक बछडा आहे उसका, म्हणजे एक पिल्लू जे आहे वाघिणीचं, तर त्या वाघिणीच्या पिल्लानं काय केलेलं होतं, डायरेक्ट जांभळीच्या झाडात त्याने झाडातून त्याने धपकन उडी घेतलेली होती
आणि त्याचा तो आवाज आलेला होता. कसा? धपकन. लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली 3ही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली. तुरंत उसके पीछे अभी यहाँ पर एक क्वेश्चन है. कौन-सा क्वेश्चन है कि वाघिणीला किती पिल्लं होती? किती होती? 4 पिल्लं होती. ये हमने शुरू में देखा, है ना? तो उसमें से उसका जो एक बच्चा है, उन्होंने पानी में पहले वो कूदा, मतलब जंप किया. पानी में उन्होंने क्या किया? जंप किया और वैसे आवाज आई धपकन. अभी उसके ही पीछे तुरंत लगेच त्याच्या पाठोपाठ, पाठोपाठ मतलब उसके पीछे उरलेली 3ही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली. आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरणारा ठरला. आश्वासक आवाज. आश्वासक आवाज का मतलब क्या होता है? धीर देणारा आवाज, है ना? धीर देणारा आवाज. जैसे कि हम कभी डर जाते और उस वक़्त जैसे कि समझो हम कहीं खो जाते हैं और उसी वक़्त हमें किसी की जान-पहचान की आवाज़ आती है तो हमें अच्छा लगता है और हमें मतलब एक धीर आता है कि अरे नहीं कोई तो वैसे यहाँ पर जो बच्चे हैं उनको उन्होंने उनकी माँ का आवाज़ सुना और उन्हें क्या आया? धीर आया. अभी वो किसी से डरेंगे नहीं. उन्होंने तुरंत पानी में जंप कर लिया क्योंकि वो बहुत खुश हो गए. कौन? वो जो बच्चे थे, अभी उनकी माँ की आवाज़ सुनकर वो बहुत खुश हो गए और इसीलिए वो उन्होंने पानी में जंप किया. वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपून शिकारीसाठी गेली होती. ठीक है? अभी यहाँ पर क्वेश्चन ऐसे है की वाघिणीची मातृत्वाची झलक लेखकाला कशी दिसली किंवा तिच्यामध्ये मातृत्व कसं आहे की नाही? किंवा त्या वाघिणीमध्ये पिल्लांची ती कशी काळजी घेते, याविषयी लेखकाने फार छानपैकी निरीक्षण केलेलं आहे बाळांनो इथे. बघा काय सांगितलंय, लेखक केव्हा फिरायला निघालेले होते? सकाळी 6 ते 9:30 बरोबर? आणि इथे वाघीण रात्रीच मतलब वो रात को ही शिकार करने के लिए चली गई थी और वो कैसी गई थी? ये ध्यान में रखो. कैसी गई थी? उन्होंने अपने जो बच्चे हैं उनको कहीं न कहीं छिपा कर रखा था. क्यों? या परिसरात दुसरे नर वाघ, बिबळा, रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूंचा राबता होताच. राबता असणे हे भी वाक्यप्रचार आहे. राबता असणे मतलब ये जा असणे मतलब वहाँ पर वो लोग हमेशा फिरते रहते हैं. कौन से एनिमल्स? नर वाघ, बिबड़ा, है ना, लेपर्ड, रानकुतरी मतलब जो जंगल में जो डॉग रहते हैं, जंगली डॉग ते. संभाव्य का मतलब अपेक्षित. इथे बाजूला उत्तर दिलेलं आहे बघा. शब्दाचा अर्थ दिलेला आहे. अपेक्षित. आश्वासक म्हणजे पाठिंबा देणारा, विरळ म्हणजे संख्येने कमी, संभाव्य म्हणजे अपेक्षित आणि खबरदारी म्हणजे काळजी घेणे किंवा सावध होणे. तर या बाकीच्या पिल्लांचा त्याला भीती वाटत होती. त्यामुळे तिला ही खबरदारी घेणं आवश्यकच होतं. खबरदारी, सावधगिरी, है ना? सजग रहना उसके लिए. क्यों? क्योंकि वो एक माँ है और अपने बच्चों का ख्याल रखना ये उसका भी काम है. तर त्यामुळे तिला ही खबरदारी घेणं आवश्यकच होतं. खबरदारी घेणे, सावधगिरी बाळगणे असा त्याचा अर्थ होतो. सजग रहना. वाघाच्या लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो. अभी वो तो छोटे बच्चे हैं ना. आप लोगों ने कभी जो कुत्ता रहता है तो उनके छोटे-छोटे बच्चे देखे होंगे. वो कैसे रहते हैं ना, बस वैसे ये थोड़े बड़े. आणि इथे काय म्हटलेलं आहे, की भक्षकांपासून खूपच धोका असतो. भक्षक मतलब दूसरे जो प्राणी रहते हैं, एनिमल्स, जो अपने से थोड़े कम ताकत वाले रहते हैं, ऐसे प्राणियों को क्या करते हैं, वो खा जाते हैं. मतलब अ, त्याला म्हटलं आहे भक्षक, मतलब खा जाना दुसरे प्राणियों. जर का ही पिल्लं त्यांना मिळाली, तर ते काय करतील, हे त्यांना खाऊन टाकतील. म्हणून त्या वाघिणीने त्यांना कुठेतरी लपून ठेवलेलं होतं, छिपा कर रखा था. त्यामुळे वाघीण
पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते. दक्ष दक्ष असणे इसका भी अर्थ है सावध रहना, सजग रहना, है ना. दक्ष असणे, दक्ष असणे म्हणजे सावध असणे. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. आईची हाक ऐकताच अजूनवर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडे झेपावली होती. मतलब अभी देखो क्या कहा है कि वो पूरे रात भर उन्होंने क्या किया, कहीं ना कहीं वो घूमती रही. क्यों घूमती रही? क्योंकि उसको भी शिकार करनी है ना. जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. मतलब वो कहीं ना कहीं शिकार करके फिर से वो अपने बच्चों के पास वापस आई थी. और माँ की आवाज सुनते ही जो बच्चे अभी तक छिपकर बैठे थे, है ना, उनके बच्चे जो अभी कर छिपकर बैठे थे, तो वो तुरंत बाहर आ गए और वो क्या करने लगे, खेलने लगे. खेलकरपणे मतलब जैसे कि छोटे बच्चे खेलते, खेलते हैं ना. जैसे अभी मैंने कहा की जो डॉगी रहते उनके जो बच्चे रहते वो कैसे एक दुसरे को हात मारते, म्हणजे पंजे मारतात, एकमेकांना चावतात, उड्या घेतात, असं आपण बघितलेलं आहे. बरोबर आहे ना, हमने देखा है. तो ठीक वैसे ही ये बच्चे जो वागिन के जो बच्चे हैं, वो भी एक दूसरे से अभी खेलने लगे. आणि ते झेपावले. झेपावले म्हणजे तिच्याकडे ते पळत गेले, धावत गेले आणि आता त्यांना खूप आनंद झालाय त्या पिल्लांना, खूप आनंद. का? कारण की त्यांची आई आता परत आलेली आहे. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बांबूमधून मला वाघीण येताना दिसली. देखिए अभी लेखक ने किसको देखा? वाघिन को. किसको देखा? वाघिन को. जो उधर से विरल, विरल म्हणजे थोड़ी-सी बांबू. बांबू मतलब आप लोगों ने देखे होंगे कि वो पेड़ एक ही जगह पे बहुत सारे पेड़ रहते हैं ना. तो वैसे विरळ म्हणजे कमी बांबू असलेल्या त्या जागेवरून तिकडनं वो आराम से आती हुई दिखाई दी. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. सरळ मतलब सीधे वो चलकर कहाँ आई? पानी में आई और उन्होंने पीछे मुड़कर देखा, अपनी गर्दन पीछे मुड़कर देखा और उन्होंने क्या किया, पानी में वो बैठ गई. रात्रभरच्या वाटचालीनं थकून ती विश्रांति घेत होती. देखिए अभी लेखक ने यहाँ पर उसके बारे में पढ़ाई की है कि ये जरूर कहीं ना कहीं रात गई होगी, पूरी रात भर ये घूमी होगी शिकार के लिए और अभी ये पूरी तरह से थक गई है और थकने के बाद अभी वो पानी में बैठकर क्या कर रही है, विश्रांति. मतलब अभी वो थोड़ा सा आराम कर रही है. पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं, है ना. पिल्लांच्या बघताला मतलब जो बच्चे हैं उनको त्या आईला बघितल्यानंतरच त्यांच्या मनामध्ये खूप आनंद झाला. उत्साह, उत्साह मतलब आनंद, है ना. जब उन्होंने अपनी माँ को देखा तो उनको बहुत खुश हुए वो, है कि नहीं. हाँ, ये तो एक कुदरत का करिश्मा है, वो तो कुदरत का नियम है कि माँ-बाप को देखने के बाद हमें बहुत खुशी होती है? तो वैसे वो एनिमल्स भी इसको कुछ मतलब उसमें भी वही भावना है. त्यातील पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. मतलब वो बहुत खुश हुए थे. उधाण येणे म्हणजे खूप आनंद होणे, मनात उत्साह वाटणे असा त्याचा अर्थ होतो. हा सुद्धा वाक्यप्रचार आहे. त्यातील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली. देखिए लेखक ने यहाँ पर अभी उन बच्चों का निरीक्षण किया है, उस जो वाघिन है उसका निरीक्षण किया है, ऑब्जर्वेशन किया है. क्या कहा है कि जो एक बच्चा है उन्होंने तो सीधा जो माँ है उसकी माँ के पीठ पर ही उन्होंने जंप कर दिया, है ना. जंप तो किया लेकिन वो उसके पीठ से म्हणजे तिथून तो सरकला आणि डायरेक्ट कुठे पडला, पाण्यात पडला. घसरल्याने मतलब धपकन वो नीचे गिर गया. तोंडावर पाणी उडताच वाघिणीनं मंदपणे नापसंत
नापसंदी व्यक्त केली। मतलब जब वो पानी में उन्होंने जंप किया, उसके पीठ पर जंप किया, वो जब हुआ कि पीठ से भी वो नीचे गिर गया, तभी थोड़ा-सा पानी जो था, वो पानी पानी की जो मतलब थोड़ी-सी बूँदें थी, वो कहाँ पर उड़ गए, उस उसकी माँ पर, मतलब वो वाघीण की मुँह पर. वाघिणीच्या मंदपणे गुरगुरू नापसंती व्यक्त केली. तोंडावर पानी गेल्यानंतर आता ती अभी बच्चों को इनसे कुछ लेना देना नहीं है. वो थक कर आए, काम करके आए, क्या भी कुछ भी करे. बच्चे हैं अभी, वो तो मानेंगे नहीं, है ना? वो तो अभी खेलेंगे ही. तो वाघिणीने थोडीशी नापसंती व्यक्त केली. पण पिल्लांना त्याच्याशी काहीच देणं-घेणं नव्हतं. उससे कुछ लेना-देना नहीं था. कोई संबंध नहीं था. काही देणे-घेणे नसणे म्हणजेच काही संबंध नसणे असा वाक्यप्रचार आहे. त्यांचा आईच्या भोवती जबरदस्त दंगा-धोपा सुरू झाला. अभी वो बहुत अच्छे से वहाँ पर खे और ये बहुत सुंदर नज़ारा था, है ना? लेखक ने यहाँ पर बहुत ये जो निरीक्षण करके लिखा है, बहुत ही सुंदर नज़ारा लगता है, क्योंकि पढ़ने के बाद हमारे आँखों के सामने वो जैसे हो रहा है, ऐसे हमें लगता है. दंगा-धोपा शुरू करने मतलब वो अभी एक-दूसरे से बहुत मस्ती करने लगे. अभी बच्चे वो तो मस्ती तो करेंगे एक-दूसरे से, है ना? दंगा-धोपा करणे म्हणजे मस्ती करणे. खूप गडबड गोंधळ करणे, खेळणे असा त्याचा अर्थ होतो. हं. साधारणतः पुढच्या नेक्स्ट पॅराग्राफमध्ये बघा. जो पहला वाला पैराग्राफ है उसमें देखो कि वहाँ पर अ, बहुत ही इम्पोर्टंट एक लास्ट के 2-3 पॅराग्राफ आहे. इथे लेखकाने त्या आईच्या पिल्लांची झलक, आईची काळजी घेतलेली आहे. हे सगळं इथे लेखकाने सांगितलेलं आहे, की ती कशा पद्धतीने आपल्या मुलांकडे आपल्या पिल्लांकडे लक्ष देते. साधारणतः कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही 5 महिन्याची पिल्लं होती. अभी यहाँ पर भी एक क्वेश्चन है. कौन-सा क्वेश्चन है? की अ, त्या वाघिणीची पिल्लं किती महिन्याची होती? साधारणतः किती महिन्याची होती? तो साधारण वो कितने कितने महीने के थे? 5 महीने के थे. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात, खेळकर म्हणजे लहान मुलं कशी असतात माहिती आहेत ना, की ते कधी छोटे बच्चे कभी थकते नहीं हैं. आप लोग भी देखो खेलते-खेलते कभी थकते नहीं हैं, है ना? क्योंकि ये इस उम्र में बहुत एनर्जी रहती है. तो वैसे ये बच्चे भी ऐसे ही है कि वो अभी बहुत खेलने लगे और वो अभी थकती थकती नाही आहे. मग खेळतात तशी खेळकर होती. इथे लेखकाने दिली बघा, लहान मुलं जशी खेळकर असतात तशी खेळकर होती. एक पाठलाग करणं, मारामारी करणं, तोड्या असा खेळ असे खेळ सुरू झाले. देखिए क्या मैं फिर से पढ़ता हूँ, ध्यान में रखो. क्या की लेखकाने त्या पिल्लांचं निरीक्षण कशा पद्धतीने केलेलं आहे खेळण्याचं. फर्स्ट एक दूसरे का पीछा करना मतलब एकमेकांचा पाठलाग करणे. दुसरा एक दूसरे को अपने हाथ से मारना म्हणजे मारामारी करणे, पंजे एकमेकांना मारणे. आणि तिसरा पाण्यात उडी घेणे मतलब पानी में जंप करना. ये उनके खेल चालू हुए. एक दूसरे का पीछा करना, दौड़ना ये उनके खेल चालू हो गए. मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मायेने चाटत होती. अभी जैसे मायेने चाटत होती मतलब ये एक प्रेम दर्शाने का एक एनिमल्स का एक एक तरीका है बच्चों. आप लोगों ने देखा होगा कि जो म्हणजे एखादं कुत्रं असेल, मांजरीचं पिल्लं असेल, तर ते बघा आपल्या पिल्लांना काय करतं, आपल्या जिभेने त्यांना पूर्ण स्वच्छ करतं आणि ते त्यांना चाटतं. बरोबर आहे ना, जिभेने. तर ते एक प्रेम प्रेम प्रकट करने का एक ॲनिमल का तरीका आहे. जसं आपण एकमेकांना हातात हात घेतो, अंगावरून हात फिरवतो, अ, आई आपल्या, त्या पद्धतीने इथे ते सुद्धा काय करतात ॲनिमल्स अपना जो प्रेम है वो प्रकट करते हैं किस तरीके से की ऐसे एक दूसरे मतलब वो चाटते. म्हणजे आपल्या जीभ फिरवतात ते अंगावरती. आणि मध्येच ती एखाद्या पिल्लाला जीव लावत होती, त्याच्यावरती माया दाखवत होती. थोडा वेळ बसल्यावरती पटकन उभी राहिली. थोड़ी देर तक बैठी वो पानी में और उसके बाद वो तुरंत पटकन, पटकन मतलब लगेच तुरंत वो खड़ी रही. डोकं वळून तिनं हळूच "आ, आ" ये किसकी आवाज़ है? उसकी आवाज़.
वागिन की आ आ ऐसी आवाज उन्होंने निकाली, ऐसा आवाज केला. हा पिल्लांना मागे येण्याबद्दलचा इशारा होता. क्या होता? इशारा. मतलब जो उसके बछड़े थे, जो उसके म्हणजे तिची जी पिल्लं होती, त्या पिल्लांना मागे येण्याचा हा इशारा होता. लगेच वळून ती चालायला लागली. लगेच ती मागे फिरली और वो तुरंत चलने लगी. ईनं, ईनं म्हणजे तिने. कोने? वागिनी ने. ईनं, देखो यहाँ पर शब्द आया है, ईनं. ईनं का मतलब क्या होता है? बागिन, मतलब तिने. ईनं जंगलात कुठेतरी नक्कीच एखादं सांबर सांबर म्हणजे हे एक याचा प्रकार आहे बघा, हरिण. हरिण जो रहती है ना, उसकी एक प्रकार है वो, जिसके जो सींग रहते हैं, वो ऐसे अलग-अलग वेडी-वाकडी म्हणजे अशी खूप वेगळे वेड्या-वाकड्या तऱ्हेची शिंग असतात सांबरेची. रानगवा, रानगवा मतलब रानातील रेडा. नीलगाय, है ना? नीलगाय मतलब रानातील गाय. रानातली गाय. रानडुक्कर म्हणजे रानातील डुक्कर. तो देखिए सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुक्कर इनमें से किसी की तो इन्होंने शिकार की होगी. पण अशी शिकार जड असल्याने ती उचलून पिल्लांपर्यंत आणणं शक्य नसतं. समझ में आया ना? कि ठीक है, क्या कहा लेखक ने कि इसने किसी को तो इन्होंने शिकार की होगी, जैसे कि रानगवा है, सांबर है, नीलगाय है, रान ये बड़े हेवी प्राणी है, एनिमल्स है ना? ये कोई ऐसे थोड़े ऐसे चूहा वगैरह ऐसा कुछ नहीं है कि जिसको उठाकर वो ला सकती. ये बड़े हेवी रहते हैं और इसको वो उठाकर नहीं ला सकती. तो इनमें से किसी तो शिकार इन्होंने पण अशी शिकार जर असती उचलून पिल्लांपर्यंत आणणं शक्य नसतं. त्या पिल्लांजवळ विश्रांती घेतली. काय सांगितलं? झटकाभर बाजूला अर्धमध्ये थोडा वेळ तासभर, चाहे आधा घंटा, पौना घंटा, 1 घंटा हम बोल सकते हैं. घटकाभर का मतलब होता है असं लिहा. घटकाभर मग थोडा वेळ विश्रांती घेऊन ती गेली. असं विश्रांती घेऊन ती गेली. विश्रांती है ना. आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडे घेऊन जात होते कि अभी उन्होंने आवाज दी, वो उठी पानी से, वो चलने लगी. उन्होंने अपने बच्चों को आवाज दिया, पीछे मुड़कर देखा, लेकिन ये बहुत सजे चारों तरफ इसका अटैक ना करे, ये भी उसका ध्यान है ना? इसमें उसका ऑब्जर्वेशन कर रहे हैं, निरीक्षण कर रहे हैं. तो देखिए कैसे ये माहौल होगा उस वक्त का. अगर थोड़ा सा भी आवाज लेखक या उसके साथ जो भी है वो कोई करते, तो भी वो उनके ऊपर अटैक कर देती, है ना? तो ये बहुत सतर्क रहने का काम है, बहुत ही सजग रहने वाला काम है. ऐसे में लेखक ने उसको ऑब्जर्व. या 4 पिल्लांसोबत स्वतःचं पोट भरण्यासाठी आगी देखील शिकारीकडे जात होती. या 4 पिल्लांसोबतच स्वतःचं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती शिकार करणं आवश्यकच होतं. त्या कलेत ही चांगली पारंगत होती. त्या कलेत ही चांगली पारंगत होती. मतलब शिकार. अभी देखो यहाँ पर एक बहुत ही इंपॉर्टेंट पॉइंट है. कौन सा पॉइंट है? कि जो छोटे बच्चे हैं, उनकी जिम्मेदारी उसके ऊपर है ना? क्या? हे बहुत ही हिंस्र प्राणी म्हणजे ही वाघ हा अटॅक करणारा प्राणी आहे. त्याच्याजवळ आपण जाऊ शकत नाही. परंतु तिच्यामध्ये सुद्धा एक मातृत्व आहे आणि आपल्या पिल्लांची जबाबदारी तिच्यावरती आहे. अपने बच्चों की जिम्मेदारी उसके ऊपर है और इसके लिए उसको कहीं ना कहीं शिकार करना नहीं करना है. शिकार उसको क्यों? क्योंकि उसको खुद का भी पेट भरना है और अपने बच्चों का भी पालना है. समझ में आया? तो म्हणजे त्या वाहिनीमध्ये एक मातृत्व
सांगत आहे. काय म्हटलंय? आणि या कला मतलब शिकार करने में ये बहुत ही कैसे पारंगत असणे म्हणजे कुशल असणे. कुशल मतलब उसमें वो बहुत क्या बोल सकते हैं हम मास्टरमाइंड थी, है ना? मास्टरमाइंड हम बोल सकते हैं उसको कि शिकार करने में वो बहुत ही पारंगत म्हणजे कुशल होती किंवा ती मास्टरमाइंड उसमें थी कि वो शिकार करने बहुत ही चल हुशार थी. आता इथे बघा वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत ठेवला. गंजी मतलब वहां पर बहुत पेड़ आपने देखे हो तो बांबू वहाँ बहुत सारे बांबू साथ में रहते हैं. तर ज्या ठिकाणी खूप भरपूर बांबू एकत्र असतात त्याला गंजी असं म्हटलं जातं. बरोबर? त्याला गंजी म्हटलं जातं. आत शिरण्याआधी तिनं बांबूच्या गंजीत पाय अभी हाँ, वो उसको लेकर जा रहे बांबूच्या गंजीत पाय ठेवला. आत शिरण्याआधी क्योंकि आगे बहुत घना जंगल है ना? अंदर जाने के पहले उन्होंने क्या किया पीछे मुड़कर देखा. आत शिरण्याआधी मतलब अंदर जाने के पहले उन्होंने क्या किया पीछे मुड़कर देखा. आत शिरण्याआधी तिनं वळून पिल्लं सोबत येत आहेत की नाही हे पाहून घेतलं. 2 पिल्लं तिच्या मागोमाग निघाली पण दोघांना अद्याप भान नव्हतं. ती पाण्यातच एकमेकांशी खेळण्यात दंग झाली होती. अभी देखो ऐसे है ना कि उनके जो 2 बच्चे उन्होंने उसकी बात मान ली कि हमें हमारी माँ के पीछे जाना है. लेकिन जो बहुत ही मस्तीखोर बच्चे थे 2 उन्होंने उसकी बात नहीं मानी क्योंकि वो खेलने में ही बहुत गु अ, मतलब बहुत गुंग हो गए थे. दंग होणे म्हणजे गुंग होणे हा सुद्धा वाक्यप्रचार आहे. दंग होणे मतलब गुंग होणे आणि अद्याप म्हणजे अजूनपर्यंत आणि भान नसणे म्हणजे सुद्धा अ, गुंग होणे, हरपून जाणे असा त्याचा अर्थ होतो. बरोबर? तो वो जो 2 बच्चे थे वो तो अपनी माँ के पीछे चले गए, लेकिन ये 2 बच्चे बहुत मस्तीखोर थे और इन्होंने उनकी बात सुनी नहीं. ये खेलने में बहुत ही गुंग हो गए थे, दंगे हो गए थे और ये खेलते ही रह गए. उनको पता ही नहीं चला कि माँ आगे चली गई. लेकिन यहाँ पर देखो माँ को कितना केयर करती है उनका, कितना ध्यान है उसका. फिर भी उन्होंने पीछे मुड़कर देखा कि मेरे सारे बच्चे आए कि नहीं और उन्होंने देखा की अरे नहीं 2 बच्चे आए और 2 वहीं पर खेल रहे. वाघिणीने परत त्यांना बोलवणारा आवाज काढला. इस बार उन्होंने क्या किया होगा थोड़ा जोर से आवाज निकाला होगा, है ना? उन्होंने उसको डांटा होगा. आ करके उन्होंने क्या किया होगा उसको डांटा होगा. थोड़ा जोर से आवाज निकाला होगा और उनका ध्यान उसकी तरफ गया. आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लांनी आपला खेळ थांबवला. क्या कहा कि उसकी आवाज माँ का आवाज सुनने के बाद उन्होंने क्या किया अपना जो खेल चालू था उसको रोक दिया. पिल्लांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली आणि ती पळत सुटली. 2च मिनिटात पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली. दिसेनासे होणे म्हणजे काय होतं त्याचा अर्थ गायब होणं, अदृश्य होणं, है ना? आणि बघा इथे आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली. मतलब वो दौड़ कर अपनी माँ के पीछे चले गए. उनको भी अभी ध्यान आया कि अरे नहीं माँ और आगे चली गई तो हमें उसके पीछे जाना ही होगा. 2च मिनिटात पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली. आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळीच झलक बघितली होती. यहाँ पर देखो क्या दिया है लेखक ने, ये बहुत ही लास्ट वाला इम्पोर्टंट पॉइंट है की माझ्या व्याघ्र अनुभवात मोलाची भर घालणारा अनुभव होता. इसका मतलब ये है की यहाँ पर उन्होंने को मतलब देखा, टाइगर को उन्होंने देखा, बाघिन को उन्होंने देखा. लेखक भी डर गए, है ना? बहुत डर गए. लेकिन उसके अंदर एक माँ है. क्या है? उसके अंदर एक माँ है. इसका दर्शन लेखक ने किया है और ये एक बहुत ही बड़ा अनुभव लेखक ने कहा है कि ये मेरे व्याघ्र अनुभव में मतलब 1 साल के आज तक के अनुभव में ये बहुत ही महत्वपूर्ण अनुभव
है. अभी देखो इथे आपला हा बघा, इथे ही वाघीण आहे, तुम्हाला चित्र दिसतं, तिच्या मागे तिचे पिल्लं येताना दिसतात. इथे पाण्याचं तळं आहे. हा लेपर्ड म्हणजे बिबळा आहे. हा सुद्धा फार वाघापेक्षा कमी नाही. हा सुद्धा अटॅक करण्यामध्ये फारच कुशल आणि हा सुद्धा फारच मास्टर माइंड असतो. अटॅक करने में ये भी बड़ा मास्टर माइंड रहता है. बड़े-बड़े एनिमल्स की ये शिकार करता है. ठीक आहे. आता इथे हे जे शब्द अर्थ आहेत ते तुम्ही लिहिलेले असणार. आता मी तुम्हाला पुन्हा एकदा या पाठात आलेले वाक्यप्रचार थोडक्यात आपण बघूया. अभी भी 5 मिनट टाइम है, तो उतने टाइम में हमारे क्योंकि वाक्य प्रचार इस लेसन में जो वाक्य प्रचार आए हैं वही वाक्य प्रचार है जो मैंने बाजू में निकाल के थे. वाक्य प्रचार फार महत्वाचे बाळांनो. तो इस मतलब वाक्य प्रचार में आपके डायरेक्टली 4 मार्क्स बढ़ जाते हैं ग्रामर में, और इसकी वजह से अपना डायरेक्ट मतलब परसेंटेज आपके डायरेक्ट बढ़ जाते हैं और स्कोर भी अपना अच्छे से हो जाता है. वाक्य प्रचार बोट रोकणे पहिला आहे. बोट रोकणे म्हणजे विशिष्ट किंवा इशारा करना, संकेत करना, ये सिर्फ उसके अर्थ है और इसका वाक्य में प्रयोग आपको करना है पेपर में. ठीक है. खून करने का मतलब होता है इशारा करना, अदृश्य होने मतलब दिसेनासे होणे, शर्मिंदा वाटणे. जैसे कि वहां पर हमने कि रोंगे को बड़ा शर्मिंदा हुआ जब वो वाघीण वहां से चली. तर शर्म वाटणे किंवा वाईट वाटणे, तुरंत ऍक्शन करना. ठीक आहे. 1 मिनिट मी जरा त्याला आपण असं करूया. दडपण येणे. दडपण येणे का मतलब होता है मनावर दबाव येणे, घाबरणे असा त्याचा अर्थ होतो. दडपण येणे. अधीर होने, उत्सुक होने, धीर न धरना मतलब अधीर होना. जैसे कि हमें, मैं आपको एग्जांपल देना चाहूंगा कि जैसे कि मैंने आपको कहा कि ब्लैक बोर्ड के पीछे कोई देखेगा नहीं, मैंने कुछ तो वहां पर रखा है, तो आपको ऐसा लगेगा कि अरे नहीं, सर ने क्या रखा होगा, ब्लैक बोर्ड के पीछे क्या रखा होगा. मैं चले जाने के बाद आप तुरंत देखते हुए, है ना. तो ये मन में उत्सुकता रहती है की क्या होगा क्या होगा. अधीर होणे म्हणजे उत्सुक होणे किंवा धीर न धरणे. सावधगिरी बाळगणे मतलब सावध होना, सजग होना, अति सावध होणे. पाय न वाजवता जाने मतलब एकदम धीरे से, पैरों की भी आवाज नहीं आनी चाहिए. और जब आप लोग मतलब टाइगर को देखते हो या टाइगर आपके आजू बाजू में है या उसको देखने का कुछ कभी ऐसा कोई आया अपॉर्चुनिटी, ऐसी कोई मौका आपको मिला, तो उस वक्त बहुत ध्यान से हमें उसका ऑब्जर्वेशन करना पड़ता है. म्हणजे पाय सुद्धा, थोड़ा श्वास सुद्धा घ्यायचा नाही. मतलब ऐसे जोर से श्वास भी नहीं ले सकते कि धीरे से श्वास ले सकते हैं हम. पाय न वाजवता जाणे म्हणजे एकदम हळू चालणे. हृदय जोराने धडधडणे म्हणजे खूप भीती वाटणे, घाबरणे. घास इथे घास शब्द आलेला आहे. घसा आहे तो, वास्तविक घसा. तो वहाँ यहाँ पर थोड़ा-सा रॉन्ग हुआ है. घसा कोरडा पडणे म्हणजे भीती वाटणे, मैंने आपको बताया है. घसा कोरडा पडणे म्हणजे भीती वाटणे, घाबरणे. चौकस चौकस राहणे. चौकस राहणे का मतलब होता है सावध राहणे, चहूकडे सावधपणे नजर ठेवणे. अंगावर सरसरून काटा येणे म्हणजे मतलब मैंने आपको कहा कि रोंगटे खड़े हो जाना. अंगावर शहारे येणे, भीती वाटणे. आश्चर्याने थक्क होणे. आश्चर्याने थक्क होणे मतलब होता है चकित होणे, आश्चर्यचकित होणे असा त्याचा अर्थ होतो. उत्साहाचे वारे भरणे. बघितलं ना, त्यांची आई आल्यानंतर त्यांच्यामध्ये किती उत्साह होता, आनंद होता. आनंद वाटणे, अतिशय उत्साह वाटणे.
राबता असने का मतलब होता है वहां पर हमेशा कोई ना कोई आते जाते रहते होंगे. सतत ये जा असणे असं त्याला आपण मराठीत म्हणू शकतो. खबरदारी घेणे मतलब सजग रहना, सावध राहणे, काळजी घेणे. दक्ष असने का मतलब होता है सावध असणे. ये भी वही अर्थ है. उत्साहाला उधाण येणे, उत्साहाने मन भरून येणे, ऐसा अर्थ है उसका. देणे घेणे नसणे म्हणजे काही संबंध नसणे. बरोबर. अ, पाठलाग करणे मतलब पीछा करना, एक दूसरे का पीछा करना. पारंगत असणे, इथे बघा पारंगत असणे एखाद्या कामात हुशार असणे किंवा कुशल असणे. मैंने आपको कहा ना पारंगत असणे मतलब कुशल असणे कि वो जो वागिन है वो शिकार करने में बहुत ही कुशल थी, मतलब मास्टरमाइंड थी. भान नसणे, जब उसके बच्चे खेलने लगे तो उनको भान नहीं रहा था, गुंग होणे किंवा दंग होणे. मोलाची भर घालणे मतलब महत्वपूर्ण कार्य करणे किंवा मूल्यवान कार्य करणे. तो ये उसके वाक्य प्रचार लेसन में आए हुए थे. इसको भी अच्छे से पढ़ो. वाक्य प्रचार मुहावरे इसकी भी प्रैक्टिस करो. ये देखो की जो ताडोबा अभय अरण्य जे आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणचे ही काही चित्र आहेत. उसमें सिर्फ बाघ है ऐसा नहीं है, तो उसमें बहुत सारे अलग अलग तरीके मतलब बहुत सारे प्राणी उसमें है ना. पशु पंछी एनिमल्स बहुत सारे म्हणजे हरिण आहे. त्याच्यानंतर तिथे रानडुकर आहे, रानकुत्री आहेत, कोल्हे आहेत. सगळ्या प्रकारचे प्राणी तिथे तुम्हाला बघायला मिळतील असं हे अरण्य आहे. तर इथे आपण या पाठाचा अत्यंत सविस्तरपणे असा अभ्यास केलेला आहे. जे प्रश्नांची उत्तर आहेत बाळांनो त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. त्या प्रश्नांची उत्तरं मी घेतलेली आहेत. आपण पुढच्या तासाला त्या प्रश्नांची उत्तरं थोडक्यात बघूया आणि मग नंतर पुढे जाऊया. धन्यवाद.
हा हॅलो मॅडम, मी लेफ्ट करू?